उपस्थित मान्यवर, पोच केला। गेल्या 2 दिवसात जमलेल्या गर्दीमध्ये महिलांची संख्या थोडीशी अधिक राहिली, त्यामुळे जखमी माणसाचं काळीज जेव्हा मध माशांच्या पोळ्यासारखं टिपकतं, जखमी होतं, तेव्हा त्यातलं मधाचं पाणी दोन्ही बाजूनं आपल्याला अधिकच हळवं करायला लागतं। सी.के. पाटलांची लेक जेव्हा उभी राहिली आणि कविता सांगून गेली, तेव्हा 2 मुलाचा सुखाचा संसार सुरू असलेल्या लेकीचा सारा घर संसार डोळ्यासमोर उभा राहिला आणि डोळ्यातलं पाणी थांबलं नाही। पण सगळीच गाणी रडवी असतात, पाणावलेली असतात असं आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं, परंतु ऐन उन्हात देखील खिडकीतून येणारा गार वारा आपल्याला सुखद धक्का देऊन जातो, आपल्या मनाचं सांत्वन करतो। म्हणूनच कवी मन असं सांगतं की गाता गळा वाहता राहू द्या, नाचता चाळ वाजता राहू द्या, याच गळ्यातून स्वरांची वेल फुलणार आहे, स्वरांच्या वेलीवर तानांच्या कळ्या उमलणार आहेत। उमललेल्या कळ्या साठवण्यासाठी अशा सुराची कुपी हवी आहे, अशी मागणी कवी मन करत असतं। आज अनेक गोष्टीची चर्चा झाली। पदर आडवा येऊन कसं सांत्वन करतो याबद्दल आपल्या निवेदकांनी भारत सातपुते साहेबांनी आपल्या सगळ्यांना सांगितलं। याबद्दल मला असं एवढंच वाटतं, आईच्या डोक्यावरचा पदर आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या तिरंग्याचं कापड ज्या जिज्ञासूला सारखंच प्रिय वाटतं त्यांना वेगळा विचार करण्याची गरज उरत नाही। मातृत्वाचं देणं लाभलेल्या आईकडून हीच माणसांची अपेक्षा असते। त्याचबरोबर शब्दाला सामर्थ्य देणाऱ्या गोव्याच्या लेकीबाळी कालच्या मिरवणुकीमध्ये सामील झाल्या आणि पूर्णपणानं पुलंच्या भाषेत वांद्रे आली ग म्हणून हाक मारावी, चितळे मास्तरांचा रेखांकनाचा विषय चितारावा तशाच पद्धतीनं या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर उभ्या राहतात। या लेखी कविता म्हणत होत्या, स्वागत अध्यक्ष म्हणून मी त्याचं मूल्यमापन करत होतो। मला असं वाटलं गोव्यातल्या परसात, कोकणातल्या घरामागच्या परसात आजीनं लावलेली 4 आंब्याची झाडं आणि त्याला लागलेले घोळसे
4-5 आंब्याचे असे वेगवेगळे लागलेले झुपके जसं माणसाला आकर्षित करतात, तोंड न उघडताच लाळ जमा करावी एवढी ताकद त्या हापूस आंब्यात असते, देवगड आंब्यात असते. अशा अनेक गोष्टी आज प्रत्येकाने, प्रतिभा संपन्न असलेल्या प्रत्येक मुलीनं, प्रत्येक सासूनं, प्रत्येक बहिणीनं या विचारपीठावर येऊन जी गाणी गायली, जी कविता सांगितली, सुखाच्या, दुःखाच्या, चांगुलपणाच्या, कडवटपणाच्या अशा सर्व गोष्टी या ठिकाणी नोंद झाल्या. आणि सुख दुःखाचे हे सारे शब्द ऐकल्यानंतर आपल्याला शब्दांचं सामर्थ्य किती अवीट आणि गोड असतं याबद्दलची आपल्या सगळ्यांना कल्पना आली. आज अनेक गोष्टींची या ठिकाणी चर्चा झाली. आदरणीय अभिजित पाटील साहेबांनी 2-3 वेळा पवार साहेबांचा उल्लेख केला. काही वर्षे मी त्यांच्या बरोबर त्यांच्या सावलीत राहिल्यामुळं सातारच्या सभेत जर आणखी 2 वेळा भिजले असते तर कदाचित महाराष्ट्राची सत्ता आली असती. हे भाग्य लाभलं नाही, त्यामुळं लेखीला मुख्यमंत्री करायचं राहून गेलं आणि कारण नसताना डाळिंबाच्या झाडाला क्रोनिंग करायचं असतं हे सांगायचं विसरून गेलं. राहिलं एकाच काटेवाडीच्या अंगणात 2 झाडं अशी तरारली, तरारून वर आली, वापसा बघूनच पेरलेली होती. पण 2 झाडापैकी एक झाड माळ्याकडून, शेतकऱ्याकडून प्रयत्न करून देखील वाढत नव्हतं आणि माळ्याचं त्याच झाडावर प्रेम होतं. दुसऱ्या झाडाचं मात्र ते झाड न सांगताच दुर्लक्ष केल्यावर नव्हे, पाण्याचा तुटवडा दिल्यावर देखील वाढत होत आणि त्याचाच राग माळ्याला जास्त आला आणि एक दिवशी माळ्याने आपण केलेलं आळं आपणच इसखटून टाकलं आणि राजीनामा देण्याबद्दलचा निर्णय घेतला. हे शब्दात घडतं, साहित्यात घडतं, संसारात घडतं. मनात असलेल्या पोरीबरोबर लग्न करायचं आपलं ठरलं असताना विनाकारण आईच्या शब्दाखातर एखाद्या दुसऱ्या मुलीच्या बरोबर लग्न होऊन जातं. कुण्या एका परक्याच्या गळ्यात मी डोरलं बांधलं म्हणून तिला आयुष्यभर दुःख व्यक्त करावं लागतं. लता ऐवळी सारखी पोरगी असं दुःख कपाळावरच्या कुंकवाचं अनेक कविता संमेलना म्हणून सांगत असते. अशा या सगळ्या गोष्टी पाहत असताना गोवेकरांनी आणखी एक खंत व्यक्त केली की काळजाचा नितळ तळ असतो. माहित नाही, काळीच काळजाला बोलतं हे आम्हाला माहित होतं, पण काळजाला देखील तळ असतो आणि तोही पुन्हा नितळ असतो. असे अनेक बारकावे लेकी बाळींनी उरलेल्या पिठाचं दामटं गोव्यावरून आणलं आणि इथं सगळ्यांनी मिळून खाण्याचा जो प्रयत्न केला त्याच्यामध्ये मला मनापासून समाधान वाटलं. आज हे सगळं घडत असताना अनपेक्षित, मला काही कळत नाही, मला काही येत नाही, पण वाटलं म्हणून मी पुढे आले आणि तुमच्या समोर एक कविता सादर करते. एक कवी असा समोर येतो आणि अतिशय उत्स्फूर्तपणानं स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स व्यक्त करतो. त्यावेळेला लिटरेचर इज क्रिटिसिझम ऑफ लाईफ ऐकल्याचा भास होतो. कधीतरी अवकाळी यावा आणि मुक्या जनावराला सुखावून गेल्यानंतर जसा त्याचा धनी अधिक भारावून जावा अशाच पद्धतीचं वातावरण या सगळ्या क्षेत्रामध्ये आपण सगळ्यांनी उभं केलेलं आहे.
दमून भागून आलेल्या लेकीनं आपलं लहानसं असलेलं पत्र्याचं घर झाडावं आणि झाडून झाल्यावर हातपाय धुवून स्वच्छपणानं टावेल वगैरे तोंडावरून फिरवून झाल्यावर आपलं कुंकू वगैरे नीट आहे का हे न्याहाळावं. आणि असं कसताना दारात अंगणात पाळलेल्या 2-3 कोंबड्यापैकी एका कोंबडीनं जणू काही राजकारणाचा सराव असल्यासारखा कॉक 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 करत पुढे यावं आणि आल्याबरोबर तिनं पायानं सगळा केर साखर संघासारखा असा इसकटून टाकावा आणि मागच्या पिलांनी कंटिन्यू चरत राहावं. अशा प्रकारची मला जाणीव झाली. माझा स्वभाव थोडा बोळवट असल्यामुळं, पण पुन्हा पुन्हा तो मलाच सांगावं लागतं, हे माझं दुःख आहे. नागणे साहेबांनी कधी तोंड उघडलं नाही, कधी सांगितलं नाही, पण मी सांगतोय. तर हे असं सगळं वेगळं नसतं. तुमचं प्रेम आमचं प्रेम, प्रेम म्हणजे सेम असतं जे म्हणतात, तुमचं माझं प्रेम हे सारखंच असतं असं जे म्हणतात, त्याच पद्धतीची जाणीव या ठिकाणी झाली. नाजूक ओठाचा स्पर्श शब्दांना झाल्यानंतर सुरेखा पुणेकरांची जादू किती और असते. धर्माचे बांध ओलांडून देखील ते एखाद्या माणसाला जोडीदार बनवते. या सगळ्या गोष्टी उत्तम सुंदर सुरेल भरल्या मोठसारखी भरीवासी गाणी या ठिकाणी गायली गेली आणि त्याचा मला त्या झंकरीत स्वरांचा लळा लागावा अशाच प्रकारचं हे कवी संमेलन या ठिकाणी आज पार पडतंय. त्याचाही मला मनापासून आनंद होतोय. आज हे सगळं पाहताना प्रेम हे वेडं असतं म्हणतात, काही जण म्हणतात की ते आंधळं असतं म्हणतात, काही जण म्हणतात की ते आकलनच होत नाही असं सांगतात. परंतु जो प्रेमात अडकला आणि ठेचकाळला तो काय म्हणतो, पुन्हा कधी दिसलीस तर वळून कधी पाहणार नाही. त्याचा राग आहे, प्रायव्हेट लिमिटेड आहे त्याचं. ते आपल्याला राग येण्याचं काय कारण आहे, पण त्याचा राग आहे, तो त्याच्या रागाचं ते बोल आहेत. अशा वेळेला ठेचकाळला, जीव ओवाळून टाकावा. तू जर माझ्या आयुष्यात आली असती तर मी जीव ओवाळून टाकावा अशा प्रकारचं सानिध्य तुझं मला लाभलं असतं. असं जीवापाड प्रेम करावं. विश्वामित्राच्या प्रसन्नतेनं एका कवीला एक वर मिळाला. जर मला वरदान मिळालं असतं पुन्हा पृथ्वी करण्याचं, दुसरी पृथ्वी तयार करण्याचं, प्रिय जर मला वरदान लाभलं असतं, तुझ्या वाचून जर जग झालं असतं तर ते जगच मी केलं नसतं. ही जादू आहे. अशी कभी मरते नहीं वो दफनाए जाते हैं, खोद कर देखो वो इंतजार में होते हैं. कळलं नाही तर सुशील कुमारना विचारा. जुन्या जाणत्या माणसाला विचारलेलं बरं, ज्यांची फर्म आहे, ज्यांचा ब्रँड आहे त्यामधला, त्यांना विचारलेलं अधिक चांगलं. आपण डाळिंब केलेली आहे, पण 25 वर्ष आजोबापासून कोणी डाळिंब करत आलाय शेजारचा, तर काय म्हणतो माणूस, नवीन लागण आहे, मग जरा शेजाऱ्याला विचारा. तसं विचारून घ्या. तर ह्या सगळ्या गोष्टी शब्दाचं रूप प्रकट होत असताना उत्तम पद्धतीनं स्वल्प विरामाला जागून जर आपण 2 ओळी नीटपणानं कागदावर लिहिल्या तरी ती कविता असते असा माझा दावा. गेल्या 6 महिन्यात मी गावाकडे गेलेच नाही, माझ्या आईला भेटलेच नाही. आईच्या मांडीवर बसून जोजवलेले विचार माझ्यापासून दूर गेले असं ज्या वेळेला वाटलं, त्यावेळेला देखील भारावलेल्या काळजानं आईला लिहिलेलं पत्र म्हणजे दुसरं तिसरं काही नसतं. तीच ज्ञानोबाची भावार्थ दीपिका असते, तुकोबाची गाथा असते, जनाबाईनं पांडुरंगाला मारलेली हाक असते. एवढं सामर्थ्य त्याच्या शब्दात आहे. पुनरपि मरणम पुनरपि जननम जननेन जठरेन शयनम, षटिक पंचीकरण रहस्याचा हा दाखला आहे. पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा,
पंच प्राणाचा रंग मी त्यात मिसळलाय. पांडुरंगा, मी पतंग तुझ्या हाती धागा. त्या दोरला नाचवणं, पतंगाला पुन्हा जवळ घेणं किंवा एखाद्याचा पतंगाचा दोर कट करणं, ह्या सगळ्या गोष्टी तुझ्याच आहेत. हे सगळं ज्ञानियाच्या राजानं संसार न करता संसाराचे बारकावे सांगितलेले आहे. हे सगळं अत्यंत देखणेपणानं मांडणी केलेली आहे. आणि अशा प्रकारची मांडणी करताना एखाद्या आजीनं वय झालंय, सुरकुत्या पडल्यात सगळ्या शरीरावर, त्राण राहिला नाही, हाडाला मांस चिटकलंय, फेर अँड लवली बद्दलचं आकर्षणच आयुष्यात उरलं नाही, रंगावर भुलण्याचं वय निघून गेलंय, तरी म्हातारी लाडक्या नातवाला उचलून घेण्यासाठी धडपडते. आणि ठेचकाळली की मग तिच्या लक्षात येतं, मेलं एवढं सगळं वातावरण असताना देखील असं का घडावं. म्हणून ती बिचारी त्या ठिकाणी हे सगळं आपल्या समोर मांडताना कडेवर घेतलेला नातू जर ओझं वाटायला लागला तर कुणीतरी घ्यावा म्हणून ती जशी प्रयत्न करते, तसं अनेक वर्षाचं हे कडेवरच्या नातवाचं ओझं आमच्या दिगंबर भगरे साहेबांनी सहन केलेलं आहे, उत्तम पद्धतीनं सांभाळलेलं आहे, त्याला मोठं केलेलं आहे. एक परंपरा जतन करावी किंवा कुणाला जर अशा प्रकारचं संमेलन घ्यायचं असेल तर त्यांनी इथं यावं, अशा दृष्टीनं या सगळ्या गोष्टी आपल्याला कळत आहेत. मी कविता ऐकत होतो, मला ऐकलेली कविता मला आठवली. शिक्षकाने पहिल्याच दिवशी, कविता ही पण सांगावी लागते ही कविता आहे म्हणून, शिक्षकाने पहिल्याच दिवशी 10वीच्या मुलीला हाक मारली. पहिल्याच दिवशी शिक्षकाने 10वीच्या मुलीला हाक मारली आणि तव्यावरची पहिलीच भाकरी त्या दिवशी करपली. संपली कविता. मूल्यांची जपणूक करताना, साने गुरुजींचा आदर्शवाद मांडताना, महात्मा गांधींच्या सत्याचे प्रयोग ऐकताना भाकरी का करपली ही कळली पाहिजे. शब्दांचा अर्थ कळला नाही तर शब्द चित्रासारखे वाटतात. शब्दांचा अर्थ कळला नाही तर ती पर्स, पुस्तक विक्री केंद्रावरून पर्स मध्ये जात, पण पर्स मधून काळजापर्यंत पोचायला त्याला वेळ लागतो. या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करावा. म्हणूनच आणखी एका ठिकाणी आपल्या ह्या गर्दीत बसलो असताना एकानं कविता ऐकवली. पोरगा बाप पोराला म्हणाला, बाप अंथरुणावर पडलेला आहे, उस त्यानं उशीला घेतलेला आहे आणि कॉटवर असा बाप पडलेला आहे, पहुडलेला आहे. आणि अशा अवस्थेत तो पोराला म्हणतोय, पोरगा येऊन समोर बसलेला आहे, पोराला म्हणतोय, पोरा परवा कुणीतरी सांगत होतं, परवा कुणीतरी सांगत होतं बाजारात मोबाईल स्वस्त झालाय. जर मला देखील एखादा असा मोबाईल तो आणून दिला तर पलीकडच्या खोलीत तुझ्या बरोबर मोबाईल वरून मला संपर्क साधता येईल. साधी कविता आहे, मध्यस्थाची गरज नाही, पण जीवनाचं वास्तव सांगण्याबद्दलची कल्पना यामध्ये रुजू झालेली आहे. आणि अशा प्रकारची कविता तुमच्या समोर येताना या कविता कशा उत्तम पद्धतीचं सादरीकरण करतात याच्याबद्दलही आपल्या सगळ्यांना त्याची जाणीव होते. आयुष्यभर 50 वर्ष मी कविता ऐकली, कविता जगलो, परंतु आयुष्याच्या अखेरीला आयुष्याचा जोडीदार निघून गेल्यानंतर कपाचं बसीशिवाय जगणं काय असतं त्याचा मला अनुभव आला.
पण अशा जगण्याला एखादा मित्र सांत्वन करतो हे खोट आहे. आशाळभूत झालेल्या मनाला, मन लागत नसलेल्या विचलित ध्यानाला जर सावरायचं काम कुणी करत असेल तर साहित्यातली कविताच माणसाला सांभाळते, माणसाला मोठं करते, माणसाला मैत्रीण म्हणून त्याला साथ देते, सोबत करते. हे साहित्यातून शक्य आहे. तर अशा प्रकारची ही कविता आपल्या लक्षात येत असताना कवी संमेलन हे देखणं असावं असं होण्याआधी आपण म्हणत असतो. आज अलीकडं चारोळ्या सततच आपल्या समोर येतात आणि त्यामुळे देखील वास्तव गाणी आपल्याला अधिक जवळची वाटतात. कवितेच्या कट्ट्यावर, कोपऱ्यावर अनेक कविता सर्वजण सादर करत असतात. 2 कप चहा मागितला, अर्धा कप चहा घेतला आणि चौघांनी एकत्र बसून जर साहित्याच्या गप्पा मारल्या तर त्यालाही मी अधिकारवाणीनं हे कवी संमेलन आहे असं म्हणायला काही हरकत नाही. पीठ मळल्यानंतर ताई भाकरीला पापड येतो, तसं वाचनाचं पीठ जरा मळत राहिलं की साहित्याच्या सुगंधाचा पापड आपल्याला चव देत राहतो. आणि असं चव देणं, असं चांगुलपण जपणं, हे जपताना उरलेल्या पिठाचं दामट हे जसं एका लाडक्यासाठी, आपल्या खेळणाऱ्या अंगणातल्या बाळासाठी थोडंसं तुपात किंवा लोण्यात कालवून देऊ म्हणून जे आईनं केलेलं असतं, तसंच उरलेल्या पिठाचं दामट हे आपल्या हक्काच्या माणसासाठी, आपल्या लेकरासाठीच असतं आणि म्हणून त्याचं सामर्थ्य अधिकच गोड आणि उत्तम असतं. तर या आपल्या संसारात वावरत असताना अंगणातली पाल आपण पाहिलेली आहे. वावरात, शिवारात, शेतात आपण गेलो असताना कुपाटीवरचा सरडा आपण पाहिलेला आहे. पण चुकून एखादा आघात जास्त झाला तर त्याचं शेपूट तुटून पडतं, पालीचं शेपूट तुटून पडतं. निसर्गाचं देखील तिला वरदान आहे की शेपूट तिचं तुटून पडतं आणि पुन्हा ती ताजी तवानी होते. निसर्गात हिरव्या रंगाचा अधिकार लाभलेला सर्प, त्याला देखील हिरव्या रंगाचं आकर्षण असतं आणि त्यामध्ये तो मॅच होतो आणि मग मृत्यूपासून, भयापासून सांभाळण्यासाठी देखील त्या हिरव्या रंगाचा तो उपयोग करतो. तर त्याच पद्धतीनं आज या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवतात. कोल्हापूरचा माळी नावाचा एक हिरवा माणूस आहे. कपाटातली, पुस्तकातली, दुकानातली, बाजारपेठेतली नाही त्या ठिकाणची पुस्तकं जाऊन गोळा करतो आणि ती गोळा करून त्याचं एक दुकान चांगलं सजवतो आणि लोकांना देतो. गर्दीच्या माणसात देखील लोकांना भेटतो आणि गर्दीत असलेल्या माणसाला गोळा करून तो कविता म्हणत राहतो. मला वाटतंय भरत सातपुते साहेबांनी त्यांच्याशी मैत्री केली आणि कविता फुलत राहिली, कविता पुढे जात राहिली. कवितेला स्पर्धा असेल तर ती अधिक देखणी, अधिक गोड होते. शोले मधला आंब्याच्या झाडावरचा आंबा नेमबाजीत पाडताना एक उत्तम अशा पद्धतीचा वर्कशॉप आहे आणि त्याच्यामध्ये बिरू आणि जय हे दोघ जण मिळून त्या आंब्याचा नेमबाज कसा असतो हे प्रयत्न करतात. वय झाल्यामुळं माझा आंबा विसरतो. तर या सगळ्या गोष्टीमध्ये ही कशा पद्धतीनं एखादा माणूस जर प्रेमाच्या भागीदारामध्ये किंवा प्रेमाच्या वेगवेगळ्या वातावरणामध्ये पुढे येत असेल. सर आपल्याला वेळ होतोय. डोंगरगावचा लक्ष्मण हेंबाडे देखील कसं घरचं गोकुळ करता येतं याची देखील आपल्याला त्याच्यातून जाणीव होते. त्याचबरोबर मसप जेव्हा बोलतं त्यातून गाणं जन्माला येतं. साने गुरुजी ज्या वाटेवर चालत गेले, धनिकांचा एकही बोट
10 मिनिटात संपव. तर या सगळ्या गोष्टी सरकारने भूदेवानी सर्वच वातावरणात आपल्याला या जाणीवा समजावून सांगितल्या. मी आपला जास्त वेळ न घेताना मी 2 मिनिटात माझा आवरतो. या ठिकाणी बापू वाकडेंची सून कविता सांगून गेली. अशा वेळेला आज कष्टाचे जिणे जगताना, कोरडवाहूचा शेतकरी म्हणून वावरताना उजनीचं पाणी आलं, बापूंचं चित्र बदललं आणि सुखा समाधानानं जगणारा एक नवा संसार दुधाच्या धंद्यातून ऊर्जित अवस्थेला आला. आणि मग दंड थोपटणारी पोरं चारी बुंड्या चित्त करण्याची ताकद माझ्या घरात आहे असं बापू सांगू लागले. खिशात 4 गोळ्या ठेवून 4 पोरांना जमा करून तहसीलदारला बोलवून समदडीच्या झाडातलं हत्यार त्या दिवशी काढून वाजत गाजत हलगी लावून त्याच्या कुस्त्या करायच्या. याच्या पद्धतीचा काम करणारा बापू आज आपल्या साहित्यातला गारंबीचा बापू ठरावा एवढ्या ताकदीनं या नेतृत्वानं काम केलं आणि ही नवी जाण लोकांच्या समोर आणून दिली. अशा या सगळ्या चांगुलपणाला आधार देताना आज उत्तम पद्धतीनं ही काव्य मैफिल या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर येते. त्यावेळेला तिचं आकर्षण कसं असावं मला माहीत नाही, पण निश्चितपणानं कविता ऐकताना ती बाजीरावाच्या मस्तानीनं कानात गुंजगुंजल्यासारखी असावी. त्याचं म्हणणं आहे असं, आपलं काय म्हणणं नाही. असंच का म्हणतो, कसं म्हणायचं त्याला आपण? हे असं आहे. आपण काय करणार हे जसं महत्वाचं आहे तसं या सगळ्या गोष्टी अधिकपणानं तुमच्या समोर येतात. भावार्थ दीपिका, रामायण महाभारत यासारख्या कथांनी, कवितांनी, यासारख्या रामायणाच्या गुजगोष्टीने, राम शेवाळकरांच्या सारखा माणूस, या सगळ्या गोष्टी जवळून आपण सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत. मी अधिक न वाढवता, गडकऱ्यांचे दोस्त होते, त्यांचं नाव होतं पांडुरंग. नाव आई बाप्पांनी कुठलं नाव ठेवावं याला काय माहिती बिचाऱ्याला, पांडुरंग ठेवलं. पण पांडुरंग हुशार होता. पांडुरंग वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या क्लुप्त्या करायचा, जाळं करायचा आणि त्याच्यात माणसाला पकडायचा. मग एकदा काय झालं की मामे बहिणी बरोबर गडकरी यांनी लग्न केलं आणि ते करण्याच्या आधी कॉलेजात असताना विनाकारण दरवाज्यातून येणारी परी सतत त्यांना सतावायची. त्या परीच्या डोळ्याच्या पापणीला जड झालेला पाण्याचा थेंब तिच्या डोळ्याला पाण्याचा थेंब जड व्हायचा. पण गडकऱ्यांच्या काळजात कारण नसताना ठोके वाढायचे. तर हे जे सगळं चित्र आहे हे सगळं आपल्या पांडुरंग नावाच्या मित्राला सांगायचे. एक दिवशी पांडुरंगाने जाऊन गडकऱ्यांच्या आईला सांगितलं. मी सगळे उदाहरण थांबवले आणि एवढं एकच उदाहरण सांगतोय थांबतोय. तर असं उदाहरण सांगितल्यानंतर आईने हजेरी घेतली आणि तुझं या महिन्यात आम्ही लग्न करतोय असं सांगून ते लग्न लागलं. आणि आयुष्यभर कुर्या सदा मंगलम मध्ये अडकलेले गडकरी आईच्या शब्दासाठी मनात नसताना देखील संसार करत राहिले. मित्रांनो, अशा त्या मित्राबद्दलचा ह्यांनी अबोला धरला आणि एक दिवशी पुण्याच्या गणपती, उजवा गणपती, डावा गणपती, आडवा गणपती, झोपलेला गणपती, अशा वेगवेगळे गणपती आहेत. मग त्या उजव्या का डाव्या गणपतीला एकदा स्वतः गडकरी गेले आणि गडकरी दर्शनाला जात आहेत आणि पांडुरंग दर्शन करून बाहेर यायला लागला. तर बाहेर येताना पांडुरंगाने त्यांना बघितलं, एकमेकाला नमस्कार नमस्कार वगैरे झाला. अरे पांडुरंगा, किती दिवसानं भेटलात. तर त्याची जमीनच पाण्याखालची सरकली. एवढ्या उदंड कीर्तीचा हा लेखक, विलक्षण प्रतिभेचं सामर्थ्य लाभलेला महाकवी, नाटककार, मला बोलला, माझ्याकडे बघितलं, जीव ओळून टाकला. म्हणून पांडुरंगाच्या डोळ्यात पाणी आलं आणि हात जोडून पुढे जाऊन लवून उभे राहिली. पांडुरंगा, आज संध्याकाळी माझ्याकडे चहा प्यायला येईल.
पांडुरंग नटत नटत चहा प्यायला गडकऱ्यांच्या घरी गेला. पायऱ्या चढून काहीतरी पहिल्या मजल्यावरती राहत होते आणि पायऱ्या चढून वर गेले. दोघांच्या गप्पा झाल्या, साहित्यातल्या गप्पा झाल्या, अनेक देखण्या वातावरणाची चित्र आपल्या वर्गात कशी होती त्याची चर्चा झाली. आणि ह्या सगळ्या चर्चेनंतर बरं गडकरी साहेब आता मी येऊ? हो काय हरकत नाही, काय हरकत नाही, काय हरकत नाही, परत भेटू आपण म्हणून उठले आणि पांडुरंग जायला निघाले. तेवढ्यात थांबा पांडुरंगा, तुला उजेड दाखवतो म्हणून खुंटीला अडकवलेला जो कंदील होता तो गडकऱ्यांनी बिचाऱ्याने हातात घेतला आणि त्याला वाट दाखवत पुढे यायला लागले. पण त्याला ते बावचळल्यासारखं झालं, त्याला ते वाईट वाटलं. लक्ष्मण दुधाळांच्या घरी एकदम साक्षात सुशीलकुमार आले तर कसं वाटेल? त्याला एकदम बावचळल्यासारखं झालं आणि मग तो म्हणाला थांब थांब, नको आता, नको कंदील राहू दे, मी जातो. नाही रे पांडुरंगा, तसा विषय नाही. जे साहेबांना फार लवकर समजेल. साहेब गडकरी त्याला समजावून सांगतायत पांडुरंगाला, पांडुरंगा काळजी करू नको, मी तुला उजेड दाखवतो म्हणून कंदील पुढे आणतायत. आणि पायात चपला सरकवल्यावर दरवाजातून खाली उतरल्यावर तिथं सांगतायत गडकरी, पांडुरंगा मी तुला कंदील दाखवलं नसता रे, पण तुझी जुनी सवय मला माहीत असल्यामुळं माझे जोडे मी नव्यानं आणून ठेवलेले होते, त्यासाठी मी तुला कंदील दाखवला. केवढं मवाळ आहे, म्हणजे केवढं मायाळ आहे. पवार साहेबांनी अभिजित पाटलांच्या पाठीवर हात ठेवून बाळ साखरधंदा चांगला चालव असं सांगितल्यासारखंच आहे. तर हे कसं तुम्हाला पटावं म्हणून मी उदाहरण देतो. माझं काही तसं, माझं हेही नाही तेही नाही आणि कवाच काही नसतं. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझा एवढाच दावा आहे माय बहिणीनो, इथं उपस्थित असलेल्या चोखंद रसिक श्रोते सज्जन हो, बहु मार्गदर्शन करत नाही. चुकीचा खाल्लेला गुटखा बाप लवकर सांगत नाही. रागानं भाऊ देखील कधी बोलत नाही. पण सप्त स्वरांची उधळण करणारं गाणं, अजात शत्रूची वाणी लाभलेल्या लेखकानं लिहिलेले टोकदार शब्द पाण्याला आग लावतात, गवताला भाले फोडतात. हे सामर्थ्य देणारे शब्द हे मात्र मित्रासारखे, बापासारखे, भावासारखे तुमची सोबत करतात. बाळ गुटखा खाऊ नको, बाप खांद्यावर तुझ्या जाण्यापेक्षा तुला बापाच्या खांद्यावर जावं लागतंय, हे साहित्य सांगतं. पोरा डोहात उडी मारू नको, खाली सुसरी आहेत का मरून जाशील, हे साहित्य सांगतं. साहित्य धोका सांगतं, साहित्य संकट सांगतं. साहित्य संकट काळात तुम्हाला मला मदत करतं. सावित्री आणि शारदेच्या सावलीत वाढलेल्या पोराला जर जपायचं असेल तर साहित्यच माणसाला ह्या सगळ्या गोष्टीपासून वाचवतं, असा माझा दावा आहे. म्हणून मी तुम्हा सगळ्यांना पाया पडून कळकळीची विनंती करतो. या मंगुड्याने मला सांभाळलं, मंगुड्याच्या दाणेदार अशा बियाणाने मला मोठं केलं, वर्गणी करून मला आमदार केलं. त्यांच्या वर्गणी केलेल्या पैशाच्या व्याजात मी हे काम करतोय. म्हणून मी आपल्याला सांगतोय, बाई मधली आई कळली की तो जिजाऊचा शिवबा झाला. बाई मधली बहीण कळली की तो, बाई मधली बहीण कळली की मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. बाई मधली प्रेयसी कळली की तो राधेचा श्याम झाला. आणि बाई मधली पत्नी कळली की तो सीतेचा राम झाला. या गोष्टी तुमच्या लक्षात याव्यात. आणि आज संध्याकाळी तुमची वाट बघून तुम्हाला ताट वाढून जेवायला दिलेल्या माऊलीला सीतेचा राम कसा कळला तेवढं सांगून जर पहिला घास घेतला तर सुरसंगमवर, साहित्य संमेलनावर मोठे उपकार होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. गणेश बागेत आपण आलात, हळदीच्या हातानं आडोशाच्या निमित्तानं दोन शब्द बोलण्यासाठी माणसं इथं येतात, परंतु आज साहित्याच्या गप्पा कानात सांगण्यासाठी सगळी मंडळी आली. मला स्वतःला मोठं
समाधान वाटलं. आपण सगळीजण आलात. माय मावल्यानो, घासलं की भांड चकाकतं. आज मन चकाकण्याचा, मनाची मशागत करण्याचा एक नवा पायंडा या ठिकाणी साहित्य संमेलनानं पाडलेला आहे. आणि भक्तिगीत गाता गाता देशभक्तीच्या गाण्याचा अर्थ सूर संगमनी समाजाला सांगितलेला आहे. म्हणून समाजावर या सगळ्या ग्रुपचे मोठे उपकार आहेत अशी विनंती करतो आणि लांबलेलं भाषण थांबवतो. मला वाटत नाही तुम्हाला कुणाला याच्याबद्दल कंटाळवानं वाटलं, झोप लागली, डुलका लागला, असं नाही. परंतु माझ्यापेक्षाही सूर लावणारी काही माणसं इथं आहेत. त्यांना थोडी जागा मिळावी, स्पेस मिळावा, म्हणून मी थांबतो. नमस्कार. भूदेवानी सर्वच वातावरणात आपल्याला या जाणीवा समजावून सांगितल्या. मी आपला जास्त वेळ न घेताना मी 2 मिनिटात माझा आवरतो. या ठिकाणी बापू वाकडेंची सून कविता सांगून गेली. अशा वेळेला आज कष्टाचे जिणे जगताना, कोरडवाहूचा शेतकरी म्हणून वावरताना उजनीचं पाणी आलं, बापूंचं चित्र बदललं आणि सुखा समाधानानं जगणारा एक नवा संसार दुधाच्या धंद्यातून ऊर्जित अवस्थेला आला. आणि मग दंड थोपटणारी पोरं चारी बुंड्या चित्त करण्याची ताकद माझ्या घरात आहे असं बापू सांगू लागले. खिशात 4 गोळ्या ठेवून 4 पोरांना जमा करून तहसीलदारला बोलवून समदडीच्या झाडातलं हत्यार त्या दिवशी काढून वाजत गाजत हलगी लावून त्याच्या कुस्त्या करायच्या. याच्या पद्धतीचा काम करणारा बापू आज आपल्या साहित्यातला गारंबीचा बापू ठरावा एवढ्या ताकदीनं या नेतृत्वानं काम केलं आणि ही नवी जाण लोकांच्या समोर आणून दिली. अशा या सगळ्या चांगुलपणाला आधार देताना आज उत्तम पद्धतीनं ही काव्य मैफिल या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर येते. त्यावेळेला तिचं आकर्षण कसं असावं मला माहीत नाही, पण निश्चितपणानं कविता ऐकताना ती बाजीरावाच्या मस्तानीनं कानात गुंजगुंजल्यासारखी असावी. त्याचं म्हणणं आहे असं, आपलं काय म्हणणं नाही. असंच का म्हणतो, कसं म्हणायचं त्याला आपण? हे असं आहे. आपण काय करणार हे जसं महत्वाचं आहे तसं या सगळ्या गोष्टी अधिकपणानं तुमच्या समोर येतात. भावार्थ दीपिका, रामायण महाभारत यासारख्या कथांनी, कवितांनी, यासारख्या रामायणाच्या गुजगोष्टीने, राम सेवळकरांच्या सारखा माणूस, या सगळ्या गोष्टी जवळून आपण सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत. मी अधिक न वाढवता, गडकऱ्यांचे दोस्त होते, त्यांचं नाव होतं पांडुरंग. नाव आई बाप्पांनी कुठलं नाव ठेवावं याला काय माहिती बिचाऱ्याला, पांडुरंग ठेवलं. पण पांडुरंग हुशार होता. पांडुरंग वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या क्लुप्त्या करायचा, जाळं करायचा आणि त्याच्यात माणसाला पकडायचा. मग एकदा काय झालं की मामे बहिणी बरोबर गडकऱ्यांनी लग्न केलं आणि ते करण्याच्या आधी कॉलेजात असताना विनाकारण दरवाज्यातून येणारी परी सतत त्यांना सतावायची. त्या परीच्या डोळ्याच्या पापणीला जड झालेला पाण्याचा थेंब तिच्या डोळ्याला पाण्याचा थेंब जड व्हायचा. पण गडकऱ्यांच्या काळजात कारण नसताना ठोके वाढायचे. तर हे जे सगळं चित्र आहे हे सगळं आपल्या पांडुरंग नावाच्या मित्राला सांगायचे. एक दिवशी पांडुरंगाने जाऊन गडकऱ्यांच्या आईला सांगितलं. मी सगळे उदाहरण थांबवले आणि एवढं एकच उदाहरण सांगतोय थांबतोय. तर असं उदाहरण सांगितल्यानंतर आईने हजेरी घेतली आणि तुझं या महिन्यात आम्ही लग्न करतोय असं सांगून ते लग्न लागलं. आणि आयुष्यभर पुर्या सदा मंगलम मध्ये अडकलेले गडकरी आईच्या शब्दासाठी मनात नसताना देखील संसार करत राहिले. मित्रांनो, अशा त्या मित्राबद्दलचा ह्यांनी अबोला धरला आणि एक दिवशी पुण्याच्या गणपती, उजवा गणपती, डावा गणपती, आडवा गणपती, झोपलेला गणपती, अशा वेगवेगळे गणपती आहेत. मग त्या उजव्या का डाव्या गणपतीला एकदा स्वतः गडकरी गेले आणि
गडकरी दर्शनाला जात आहेत आणि पांडुरंग दर्शन करून बाहेर यायला लागला. तर बाहेर येताना पांडुरंगाने त्यांना बघितलं, एकमेकाला नमस्कार नमस्कार वगैरे झाला. अरे पांडुरंगा, किती दिवसानं भेटलात. तर त्याची जमीनच पाण्याखालची सरकली. एवढ्या उदंड कीर्तीचा हा लेखक, विलक्षण प्रतिभेचं सामर्थ्य लाभलेला महाकवी, नाटककार, मला बोलला, माझ्याकडे बघितलं, जीव ओळून टाकला. म्हणून पांडुरंगाच्या डोळ्यात पाणी आलं आणि हात जोडून पुढे जाऊन लवून उभे राहिले. पांडुरंगा, आज संध्याकाळी माझ्याकडे चहा प्यायला येईल. पांडुरंग नटत नटत चहा प्यायला गडकऱ्यांच्या घरी गेला. पायऱ्या चढून, काहीतरी पहिल्या मजल्यावरती राहत होते आणि पायऱ्या चढून वर गेले. दोघांच्या गप्पा झाल्या, साहित्यातल्या गप्पा झाल्या. अनेक देखण्या वातावरणाची चित्र आपल्या वर्गात कशी होती त्याची चर्चा झाली. आणि ह्या सगळ्या चर्चेनंतर, बरं गडकरी साहेब आता मी येऊ? हो, काय हरकत नाही, काय हरकत नाही, काय हरकत नाही, परत भेटू आपण. म्हणून उठले आणि पांडुरंग जायला निघाले. तेवढ्यात, थांबा पांडुरंगा, तुला उजेड दाखवतो. म्हणून खुंटीला अडकवलेला जो कंदील होता तो गडकऱ्यांनी बिचाऱ्यांनी हातात घेतला आणि त्याला वाट दाखवत पुढे यायला लागले. पण त्याला ते बावचळल्यासारखं झालं, त्याला ते वाईट वाटलं. लक्ष्मण दुधाळांच्या घरी एकदम साक्षात सुशील कुमार आले तर कसं वाटेल. त्याला एकदम बावचळल्यासारखं झालं आणि मग तो म्हणाला, थांब थांब, नको आता, नको, कंदील राहू दे, मी जातो. नाही रे पांडुरंगा, तसा विषय नाही. जे साहेबांना फार लवकर समजेल. साहेब, गडकरी त्याला समजावून सांगतायत पांडुरंगाला, पांडुरंगा काळजी करू नको, मी तुला उजेड दाखवतो म्हणून कंदील पुढे आणतायत. आणि पायात चपला सरकवल्यावर, दरवाजातून खाली उतरल्यावर तिथं सांगतायत गडकरी, पांडुरंगा मी तुला कंदील दाखवलं नसता रे, पण तुझी जुनी सवय मला माहीत असल्यामुळं माझे जोडे मी नव्यानं आणून ठेवलेले होते, त्यासाठी मी तुला कंदील दाखवला. केवढं मवाळ आहे, म्हणजे केवढं मायाळ आहे. पवार साहेबांनी अभिजित पाटलांच्या पाठीवर हात ठेवून, बाळ साखर धंदा चांगला चालव असं सांगितल्यासारखंच आहे. तर हे कसं तुम्हाला पटावं म्हणून मी उदाहरण देतो. माझं काही तसं, माझं हेही नाही तेही नाही आणि कवाच काही नसतं. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझा एवढाच दावा आहे माय बहिणीनो, इथं उपस्थित असलेल्या चोखंद रसिक श्रोते सज्जन, बहु मार्गदर्शन करत नाही. चुकीचा खाल्लेला गुटखा बाप लवकर सांगत नाही. रागानं भाऊ देखील कधी बोलत नाही. पण सप्त स्वरांची उधळण करणारं गाणं, अजात शत्रूची वाणी लाभलेल्या लेखकानं लिहिलेले टोकदार शब्द पाण्याला आग लावतात, गवताला भाले फोडतात. हे सामर्थ्य देणारे शब्द हे मात्र मित्रासारखे, बापासारखे, भावासारखे तुमची सोबत करतात. बाळ, गुटखा खाऊ नको. बाप खांद्यावर तुझ्या जाण्यापेक्षा तुला बापाच्या खांद्यावर जावं लागतंय, हे साहित्य सांगतं. पोरा, डोहात उडी मारू नको, खाली सुसरी येतले का मरून जाशील, हे साहित्य सांगतं. साहित्य धोका सांगतं, साहित्य संकट सांगतं. साहित्य संकट काळात तुम्हाला मला मदत करतं. सावित्री आणि शारदेच्या सावलीत वाढलेल्या पोराला जर जपायचं असेल तर साहित्यच माणसाला ह्या सगळ्या गोष्टीपासून वाचवतं, असा माझा दावा आहे. म्हणून मी तुम्हा सगळ्यांना पाया पडून कळकळीची विनंती करतो. या मंगुड्यानं मला सांभाळलं, मंगुड्याच्या दाणेदार अशा बियाणाने मला मोठं केलं, वर्गणी करून मला आमदार केलं. त्यांच्या वर्गणी केलेल्या पैशाच्या व्याजात मी हे काम करतोय. म्हणून मी आपल्याला सांगतोय, बाई मधली आई कळली की तो जिजाऊचा शिवबा झाला. बाई मधली बहीण कळली की तो, बाई मधली बहीण कळली की मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. बाई मधली प्रेयसी कळली की तो राधेचा श्याम झाला.
आणि बाईमधली पत्नी कळली की तो सीतेचा राम झाला. या गोष्टी तुमच्या लक्षात याव्यात. आणि आज संध्याकाळी तुमची वाट बघून तुम्हाला ताट वाढून जेवायला दिलेल्या माऊलीला सीतेचा राम कसा कळला तेवढं सांगून जर पहिला घास घेतला तर सूरसंगमवर साहित्य संमेलनावर मोठे उपकार होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. गणेश बागेत आपण आलात. हळदीच्या हातानं आडोशाच्या निमित्तानं दोन शब्द बोलण्यासाठी माणसं इथं येतात, परंतु आज साहित्याच्या गप्पा कानात सांगण्यासाठी सगळी मंडळी आली. मला स्वतःला मोठं समाधान वाटलं. आपण सगळीजण आलात. माय मावल्यानो, घासलं की भांड चकाकतं. आज मन चकाकण्याचा, मनाची मशागत करण्याचा एक नवा पायंडा या ठिकाणी साहित्य संमेलनानं पाडलेला आहे. आणि भक्तिगीत गाता गाता देशभक्तीच्या गाण्याचा अर्थ सूरसंगमनी समाजाला सांगितलेला आहे. म्हणून समाजावर या सगळ्या ग्रुपचे मोठे उपकार आहेत अशी विनंती करतो आणि लांबलेलं भाषण थांबवतो. मला वाटत नाही तुम्हाला कुणाला याच्याबद्दल कंटाळवानं वाटलं, झोप लागली, डुलका लागला, असं नाही. परंतु माझ्यापेक्षाही सूर लावणारी काही माणसं इथं आहेत. त्यांना थोडी जागा मिळावी, स्पेस मिळावा म्हणून मी थांबतो. नमस्कार. मध्ये त्या आल्या. सध्या मराठी चित्रपटसृष्टीतील अतिशय उदयोन्मुख अशा अभिनेत्री आज या ठिकाणी आपल्याला लाभलेल्या आहेत. तमाम मंगळनेकरांच्या वतीनं या संत भूमीमध्ये आपल्या सर्वांच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावेत अशी त्यांना विनंती करतो. अमृता धोंगडे मॅडम. मला मोबाईल कोणाचा आहे बघा. नमस्कार सगळ्यांना. व्यासपीठावर असलेले दिग्गज मान्यवर आणि इथे जमलेले सगळे माझे आपण फ्रेंड्स म्हणू. खूप मोठे नाही आहे तुम्ही माझ्यापेक्षा असं मी इमॅजिन करते, कारण आपण सगळे एकाच कलेचे आहोत, कलाकार आहोत आपण सगळेजण. सो साहित्यातून बिलॉंग करतो आपण सगळेजण. तर सगळ्यात आधी तर म्हणजे मी काय बोलू हे खरं तर मला कळत नाही, कारण हा सगळ्यात आयुष्यातला माझा पहिला असा कुठला तरी इव्हेंट आहे जिथे मी इतक्या दिग्गज लोकांसोबत मी स्टेज शेअर करते आहे. सो थँक्यू सो मच. सगळ्यात आधी ज्यांनी मला आज इथे इन्व्हाइट केलं ते माझे आमचे वेटकरी सर, भागरे सर. थँक्यू सो मच की मला आज तुम्ही आपल्या या इव्हेंटसाठी मला बोलवलं. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा दामाजीनगर मंगळवेढा. सो इथे आज समारोप कार्यक्रमासाठी मला तुम्ही सगळ्यांनी बोलवलं. सो तुम्हा सगळ्यांची मी ऋणी आहे. आणि फार काही नाही बोलता येणार, पण मलाही फार थोड्याफार कविता ऐकायची मलाही आवड आहे. पण जर तुम्ही म्हणत असाल अमृता एक कविता कर, तर ते मला जमणार नाही कारण मी खूपच लहान आहे तुमच्या सगळ्यांपेक्षा. बट येस, इथून घेऊन जाताना माझ्या मते झोळीतून खूप गोष्टी घेऊन जाणार आहे मी. आणि मंगळवेढा आपण म्हणतो संतांची भूमी असलेलं गाव आहे. आणि या संतांच्या भूमीत माझ्यासारखी एखादी मुलगी येऊन तुम्हा सगळ्या दिग्गजांमध्ये येऊन थांबते. सो हीच मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. सो पुन्हा एकदा माझ्याकडून आपली ही जी काही टीम आहे सगळी, जे तुम्ही छान छान इव्हेंट्स घेताय, आणि माझ्या मते आज दिवसभरात बरंच काही काही झालं आहे. आणि आज थोडंफार मला सरांची कविता ऐकायला मिळाली. सर आहेत, अरुण म्हात्रे सर आहेत, ज्यांची कविता, ज्यांचं गाणं मी ऐकलेलं आहे, ज्याचं पिक्चराईज झालेलं आहे सिरियलचं. सो बरं वाटलं इथे येऊन. सो थँक्यू सो मच पुन्हा एकदा, आणि ऑल द बेस्ट तुम्हा सगळ्यांना. आता ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळालेले आहेत त्या सगळ्यांचं कौतुक आणि थँक्यू सो मच. सांगा बरं, माझे किस्से असे की सगळ्यांना माझी मालिका माहिती आहे, मिसेस मुख्यमंत्री, ज्याच्यात मी सुमी नावाचं एक पात्र करत होते. आणि माझ्या मते सुमी ही बऱ्याच गावाकडच्या लोकांना माहिती आहे, गावाकडच्या बायकांना माहिती आहे.
7 वाजले की सिरियल समोर बायका येऊन बसायच्या. माझ्या मते इथल्या बऱ्याचशा बायकांनी, बरं तुम्ही जर कविता करताना तुम्ही बघत असाल तर तुम्हाला सुचणार नाही कदाचित की काय कविता करायची, पण बराच गावाकडचा भाग किंवा बरेच आता शहरातले सगळ्यांनाच सुमी बऱ्यापैकी माहिती होती. त्याच्यानंतर बिग बॉस झालं. बिग बॉस तर मला माझ्या मते बिग बॉसचे किस्से आहेत खूप सारे की बिग बॉस मी खेळताना माझ्या मते आज जसं मी एक किस्सा मगाशी बघितला की सर आपले कविता करत होते आणि सर काही केलं थांबेच ना, म्हणजे सरांचं असं झालं की मला आता मी काय बोलू आणि काय नाही, आणि मी मन लावून ऐकते इथे काय चाललंय काय नाही, सरांचं म्हणणं काय आहे. आणि म्हात्रे सर आणि मी आम्ही डिस्कस करायला लागलो की अच्छा असं जसं मग तुला माझं गाणं माहिती, हो म्हटलं हो सर तुम्ही ते आहात का, मला माहित नव्हतं. सो अशा सगळ्या घटनेची जी माणसं आहेत ती बिग बॉसमध्ये असतात. सो बिग बॉसमध्ये बेसिकली असं आहे की वेगवेगळी पर्सनॅलिटीची माणसं आजूबाजूला येणार आपल्या, आपण एकत्र 100 दिवस त्यांच्यासोबत राहायचं आणि बघायचं की आपलं त्यांच्यासोबत पटतंय का नाही पटतंय का, आपण एकमेकांची डोकी फोडून बाहेर जातोय. सो इट्स अ काइंड ऑफ गेम आहे की तुम्ही फोनशिवाय राहू शकता का, तुम्ही तुमच्या आईवडिलांशिवाय किंवा तुमच्या एंटरटेनमेंट सोर्स तुमचा काहीच नाही. आपण बाहेरच्या दुनियेत बघायला गेलं तर आपल्या आजूबाजूला आपले मित्रपरिवार, आपली फॅमिली, आपले बरेचसे लोक आहेत जी आपल्या सोबत असतात, पण त्या घराचा किस्साच असा आहे की तुम्हाला आजूबाजूला माणसंच नाही तुमची. आणि जसं बिग बॉस करेल किंवा जशी आतमधली माणसं तुमच्यासोबत वागतील तसं तुम्हाला तुमचा गेम खेळत जावं लागतो. आणि माझ्या मते खूप 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 ताकद लागते, खूप इथून प्रिपेअर राहावं लागतं सगळ्या गोष्टींसाठी. सो ते मी केलं आणि माझ्या मते 100 दिवसांचा तो पल्ला होता. 100 दिवस कोण टिकतंय याच्यावर विनर होणार होता आणि मी 100 दिवस राहिले. अनफॉर्च्युनेटली माझं विनर म्हणून नाही झालं, बट येस मी 3rd रनरअप म्हणून मी आले होते. बट माझ्यासाठी ती मोठी अचीवमेंट होती. आणि येस खरं तर माहीत नसताना सर मी या फील्डमध्ये आली आहे. मला बॅकग्राऊंड असं काहीही नव्हतं की आपले फॅमिलीमध्ये कोणी आपला काही काही जे डॉक्टर असतात, डॉक्टरच्या मुलांना डॉक्टर बनवतात. सर आपले आहे तिथे की त्यांचा मुलगा डॉक्टर आहे. सो असं माझ्या बाबतीत असं कधीच नाही झालं किंवा माझ्या घरी असं काही बॅकग्राऊंड नाही आहे की माझी आई ॲक्टर आहे किंवा माझे वडील ॲक्टर आहेत. सो असं काहीही नसताना स्वतःच्या जीवावर म्हणजे लिटरली माझ्या स्वतःच्या बळावर स्वतःच्या हिमतीने मी ही फील्ड चूज केली आहे. खरं तर खूप कठीण आहे. आपण 4 लोकांसमोर येत असतो, लोक आपल्याला बघत असतात, सो ही क्युरिओसिटी असते. आणि आज त्याचा भाग मला बनता आला आणि नशिबाने मी काही लोकांना पण अशा भेटत गेले की त्या लोकांमुळे अजून कामं मिळत गेली, अजून नाव होत गेलं आणि आज नाही म्हटलं तर आज मंगळवेढ्यापर्यंत मी येऊन पोहोचली आहे. सो ही माझी ॲक्च्युली अचीवमेंट आहे. सो येस असे किस्से आहेत आणि पुन्हा एकदा बरेच नवीन कामं घेऊन पुन्हा येईल आणि पुन्हा एकदा आपला जो काही साहित्य परिषदेचा कार्यक्रम असेल त्यालाही मी पुन्हा एकदा भेट देईन आणि त्यावेळेस मी माझी कविता सादर करेन. येस, सो थँक्यू सो मच सर आणि थँक्यू सगळे ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद मॅडम. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे ज्यांच्या शुभ हस्ते आपण हे पुरस्कार आणि समारोप या निमित्तानं आपण आपले विचार आणि कविता या ठिकाणी ऐकवाव्यात ही विनंती. सर्वांना नमस्कार. घडवीत जातो वळणावर कुठली वळणे घडवीत जातो, जरी सूर्य सांगतो दिशा नव्या सोनेरी, हा चंद्र कोवळा पाऊल अडवीत राहतो, हा चंद्र कोवळा पाऊल अडवीत राहतो. हा कोण बाटलीची कोणतरी कळते मला वाटत. खूप वेळ झालेला त्याच्यामुळे मला खूप मर्यादा आलेल्या आहेत. माझे 2-3 मित्र कवी मित्र केवळ वेळ झाले म्हणून निघून गेलेत, थोडेसे रागाने निघून गेलेत आणि थोडीशी जबाबदारी आता संमेलनाचा अध्यक्ष म्हणून माझ्यावर आहे. पण खरं तर त्यात काय माझा भाग नव्हता, कारण ज्या पद्धतीनं सगळे कार्यक्रम लांबत गेले आणि हे नेहमीच होतं, म्हणजे जितके कार्यक्रम चांगले तितके ते लांबत जातात असं त्यामागचं एक तंत्र आहे. त्याच्यामुळे लोकांना आवडत गेलं, कलाकार सादर करत गेले आणि ते खूप मोठं हे झालं. पण माझी मुलगीसुद्धा मालिकेमध्ये काम करते, अमृता ऋग्वेदी नाव आहे तिचं, ऋग्वेदी. आणि ती आता परत एकदा तू फार छान बोललीस वगैरे,
पण खूपदा तुझ्या वयाच्या सगळ्या मुली आहेत ना, त्या थोडेसे ॲटिट्यूडवाले असतात. हां, तर तिला मी कधी पण बोलवलं ना की ये ना मंगळवेळाला कधीतरी, मी जातो तिकडे एखादा कार्यक्रम, बघ तू कसं गावाकडचे लोक लिहितात, कसं ते राहतात, किती छान चाललेलं असतं. तर ती नेहमी माझं शूटिंग आहे, माझं ऑडिशन आहे, माझं अमुक आहे, असं सगळं करून टाळत असते. पण मी दुःख करत नाही. याचं कारण माझ्याकडे प्रदीप निफाडकर नावाच्या माझ्या मित्राची कविता आहे. काय कविता आहे की जागोजागी भेटत असते माझी मुलगी, जागोजागी भेटत असते माझी मुलगी, कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी, कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी. कर्जाचा हा डोंगर थोडा हलण्यासाठी, कर्जाचा हा डोंगर थोडा हलण्यासाठी मुलासारखे राबत असते माझी मुलगी, मुलासारखी राबत असते माझी मुलगी. चित्र काढते, पोळ्या करते, गाणी गाते. सगळं हल्लीच्या मुलींना करावं लागतं की चित्र काढते, पोळ्या करते, गाणी गाते. दुःखालाही खुशाल पिसते माझी मुलगी, दुःखालाही खुशाल पिसते माझी मुलगी. आणि घरी यायला मला जरासा उशीर होता, आई सोबत जागत बसते माझी मुलगी, आई सोबत जागत बसते माझी मुलगी. आठवते मज माझी आई अशीच होती, आठवते मज माझी आई अशीच होती, जेव्हा माझे डोळे पुसते माझी मुलगी, जेव्हा माझे डोळे पुसते माझी मुलगी. ही एक भावना आहे. आणि ही भावना तुला अमृता माहीत असेल की काय वाटतं बापाला मुलीबद्दल. आज दुपारी खूप छान कार्यक्रम झाला, त्यात वडील आणि मुलगी त्यांच्या रिलेशनवर एक कार्यक्रम झाला. खूप सुंदर कविता होत्या त्या, म्हणजे असं मन भरून येईल असं कविता होत्या. खूप गावाकडचे रेफरन्स त्या कवितेमध्ये होते, पण लोकांना खूप रडवलं त्या कार्यक्रमाने, मला माहिती आहे. आणि खूप छान कार्यक्रम असे सादर झाले की वाट बघावी असे कार्यक्रम. आणि आज मी काल पण हे म्हटलं की इतका सुंदर परिसर आहे. खरं तर यांना हॉल मिळाला नाही म्हणून त्यांनी इथे घेतलं, पण इथे घेतल्यावर मला असं वाटलं की इंग्लंडमध्ये हाईड पार्क नावाची जागा आहे, फार सुंदर अशी जागा आहे. किंवा ऑस्ट्रिया नावाचा देश आहे, तिथे इतका सुंदर सगळा भाग आहे. किंवा मी सिंगापूरला गेलो होतो तेव्हा आम्ही बघितलं असं सुंदर एक लॉन आहे, तिथे आम्ही कवी संमेलन केलं होतं. तर त्या सगळ्या अत्यंत देखण्या श्रीमंत अशा संमेलनाची स्पर्धा करावी अशा पद्धतीचं हे संमेलन आज तिथे झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे आयोजकांचे मी खूप आभार मानतो याबद्दल. खरं तर मला रिक्वेस्ट झालेली आहे की कविता वगैरे म्हणायला, पण मला आईची खूप आठवण येते म्हणून आईची एक कविता म्हणतो. ती कविता अशी आहे की मुलगा म्हणाला आईला दिव्याची वात जरा मोठी कर, मला वाचता येत नाही. मुलगा म्हणाला आईला दिव्याची वात जरा मोठी कर, मला वाचता येत नाही. वडील म्हणाले वात जरा कमी कर, मला झोप लागत नाही. वडील म्हणाले वात जरा कमी कर, मला झोप लागत नाही. रात्रभर बिचारी दिव्याची वात कमी जास्त करत राहिली, रात्रभर बिचारी दिव्याची वात कमी जास्त करत राहिली. आयुष्यभर दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली, आयुष्यभर दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली. या अशा अनेक कविता आहेत ज्या कवितेमधून आपण असे श्रीमंत होत जातो. मी नेहमी हे सांगतो, आपण भाषण खूप करण्यापेक्षा बऱ्याचदा असं वाटतं की 4 ओळी म्हणाव्या आणि सगळ्यांना जिंकून घ्यावं. आमचे शंकर वैद्य सर काय म्हणतात की मी मावळताना सूर्य पाहिला होता, मी मावळताना चंद्र देखील होता, मी मावळताना सूर्य पाहिला होता, मी मावळताना चंद्र देखील होता. त्या दिवशी घडले विपरीत क्षितिजावरती, मी मावळताना देश पाहिला होता, मी मावळताना देश पाहिला. फार देशावर बोलायची वगैरे गरज नाही. खरं तर हे दिवस असे आहेत, म्हणजे संमेलनाचा अध्यक्ष म्हणून मला सतत असं वाटत होतं की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जातीचं सगळं वातावरण आहे, जाती सगळ्या उकरून काढल्या जात आहेत आणि जातीच्या विरुद्धात सगळी लोक आहेत, की काय साने गुरुजींनी जगाला प्रेम अर्पावे असं सांगितलं आणि सुरुवात केली. आमच्या केशवसुतांनी जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत असं सांगत सुरुवात केली. आणि अशा सगळ्या महाराष्ट्रामध्ये फुल्यांचा विचार, आंबेडकरांचा विचार असा बाजूला पडून, संविधानाचं प्रेम बाजूला पडून एकमेकांवर असे करतात. तर कवीने कुठे जायचं असा मोठा प्रश्न, लेखकांनी काय करायचं असा खूप मोठा प्रश्न, इतक्या जोरात सगळ्या लढाया सुरू झालेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यावर मी काही भाष्य करत नाही. पण मला असं वाटतं की रे स्वातंत्र्या तुझे फुलांचे शहर कुठे रे, तुझे कालचे धगधगणारे प्रहर कुठे रे, तूच दिल्याना क्रांतीसाठी उन्हाळा हाका, त्या हाकेने झांजरणारी लहर कुठे रे, रे स्वातंत्र्या तुझे फुलांचे शहर कुठे रे. असं एक फुलांचं शहर जे मी शोधत होतो
ते सगळं हळूहळू विस्कटून चाललंय की काय असं वाटावं अशी स्थिती, आणि त्या स्थितीमध्ये हे संमेलन घडतं आहे. हे संमेलन प्रेमाने घडवण्याचा प्रयत्न म्हणजे पद्मागल कुलकर्णी काय, आमचे जे कुलकर्णी काय, आमचे जडे साहेब काय, सगळे प्रेमाची माणसं आहेत आणि त्यांना हे सगळे लोक यावी, काहीतरी छान व्हावं असं वाटत असतं. त्यात असं सगळं बॅकग्राऊंडला जर का खूप वाईट वातावरण असेल तर ह्या विचारांचा काय दोष. यांना तर नुसतं साहित्यासाठी सगळ्यांना एकत्र आणायचं आहे. त्याच्यामुळं त्यांच्या प्रयत्नांना आपण जितका हातभार लावू तितका लावला पाहिजे. त्या पद्धतीने मी मुद्दाम म्हणून थांबलो, सगळ्या सेशनमध्ये थांबलो, कालचे परिसंवाद ऐकले, आजचा गोव्यातल्या लोकांनी सादर केलेला कार्यक्रम पाहिला, नंतरचं कवी संमेलन मात्र माझं हुकलं, दोन्ही कवी संमेलन हुकली माझी. पण मला ही सगळी परिचित म्हणजे हनुमंत चांदगुडे काय, आमचे हिंबाडे काय, किंवा काल मुबारक शिक आला होता तो काय, सगळे ओळखीची माणसं आहेत, परिचयाची माणसं आहेत. त्याच्यामुळे ते मी असं सोडून दिलं. पण या सगळ्या संमेलनाने मला काय दिलं तर मला या सगळ्या देशामध्ये, या सगळ्या समाजामध्ये लेखक म्हणून उभं राहण्यासाठी जे काय स्वतंत्र त्याचं अस्तित्व असतं ते अस्तित्व आपल्याकडे आहे हा अहसास या संमेलनाने मला दिलेला आहे. एक स्वतंत्रपणे मी उभा राहून, रस्त्यात उभं राहून कवी म्हणून मी माझं मागणं मागू शकतो, असं मागण्याचा अधिकार मला या संमेलनाने दिलेला आहे. सिरियलमध्ये मी गाणी लिहितो, सिरियलच्या डायलॉग लिहितो, पण मला सतत असं वाटतं की सिरियलमध्ये काय असावं, समाजामध्ये काय असावं, पेपरमध्ये काय असावं, बातम्यांमध्ये काय असावं हे सांगण्याचा अधिकार केवळ कवी आणि लेखकांना आहे. कारण कवी लेखक काही कुठला पोज घेऊन, कुठला पक्ष घेऊन आलेला नाहीत, त्यांचा स्वतःचा एक पक्ष आहे. नंतर मी जगण्याला खटकत गेलो, जगणे होते ठाम आणि मी भटकत गेलो. नंतर मी जगण्याला खटकत गेलो, जगणे होते ठाम आणि मी भटकत गेलो. माझ्यापाशी होता माझा इवला झेंडा, पण इतरांच्या चिंध्यांमागे लटकत गेलो. जगणे होते ठाम आणि मी भटकत गेलो. एक शेवटची कविता मी म्हणतो आपल्या सर्वांसाठी. काल ढोबळे साहेब नव्हते त्याच्यामुळे त्यांनी ती ऐकली नाही कविता, आणि बरेचसे लोक आज नवीन आहेत त्यांच्यासाठी परत एकदा. ज्या एका कवितेनं मी कालच्या भाषणाची सांगता केली होती, ती सांगता आज फार बरं वाटतं की अमृता आपल्यामध्ये आहे. आपल्या नंतरची जी पिढी आहे, जी नवीन स्वप्न घेऊन या कलेच्या दुनियेमध्ये आलेली आहे, ज्यांच्या मनामध्ये खूप मोठी स्वप्न आहेत आणि ज्यांची वाटचाल आजच्या दिशेने सुरू झालेली आहे, अशा सगळ्या नवीन तरुण मुलांचं प्रतिनिधित्व आज अमृता करते. म्हणून तिचं असणं मला खूप महत्त्वाचं वाटतं. जी लोक टी व्हीच्या काचेवर दिसतात त्या लोकांना भेटावंसं आपल्याला वाटतं, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं की आता मगाशी सहज तिला मी म्हटलं की काहीतरी किस्सा सांग, आणि ती इतकं बोलत होती की नंतर वाटलं आता हिला थांबवावं लागेल. थांब बाबा. तर खूप छान वाटलं तू आलीस, त्याच्याबद्दल तुला खूप शुभेच्छा. परत एकदा ती मुलीची कविता तुझ्यासाठी म्हटलेली आहे मी. येस, ती जागोजागी भेटत असते माझी मुलगी, कोणाच्याही मुली तू दिसते माझी मुलगी. आमचा मित्र इथे कुठे नाही आहे जवळपास, ज्याच्याकडे ट्रॅक होता उंचा माझा झोकाचा, तर तो मी म्हटलं असता, पण नाही आहे तुझ्याकडे कालचा नाही, काल होता तो आमचा ट्रॅकवाला मित्र गेला, त्याच्यामुळे हरकत नाही. सगळेच माझे मित्र गेलेले आहेत तिथून, त्याच्यामुळे. पण मी म्हणते हां एक सगळ्यांसाठी पुन्हा एकदा या कार्यक्रमाची सांगता करताना मंगळवेढेकरांचे खूप आभार मानून दामाजी पंतांच्या चोखोबा मेळाच्या आणि कान्होपात्रेच्या सगळ्या स्मृतींना अभिवादन करून ही सगळी संत मंडळी आहेत. काल मी आर्वीकर महाराजांच्या आश्रमात जाऊन आलो. ट्रॅक नाही आहे, तो ट्रॅकवाले सगळे बाहेर गेलेत, माझे मित्र आहेत ते माझा मोबाईलच घेऊन बाहेर गेलेत नेमके. नाही ठीक आहे, नाही ते ज्याच्याकडे मी मोबाईल माझा ठेवला तो माझा मोबाईलच घेऊन गेला. नाही ठीक आहे, नाही मी म्हणेन, पण असं काही प्रॉब्लेम नाही. छान आहे, छान मला म्हणता येतं. त्याच्याशिवाय पुन्हा एकदा सगळ्यांना आभार. आणि हे गाणं म्हणतो आणि मी थांबतो. ट्रॅक बरोबर नाही.
युट्यूबला आहे तो बरोबर नाही ते. विदाउट ट्रॅक चालेल ना त्यांना? येस. ओके. चांदणेचा हुल होती कोवळ्या पाऊली, माप मी ओलांडले अन दूर गेली भातुकली. खेळण्याचे होते वय, अंगणाची होती सय, सोवळ्या मनात माझ्या बरे नभाचा आशय. थबकले उंबऱ्यात मी पाहुनी नवी पहाट, जणू जन्मले नव्याने भरता मळवट. हाती अमृताचा वसा साथ देई माझा सखा, त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका. उंच उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. दाटुनिया येता मेघ, भरे आकाश ओंजळ, माळही व्रताची जपता झाले घराचे देऊळ. जिजे पायरी होऊना जन्मचंदना सारखा, त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका. उंच उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. आरतीत देवे माझ्या मंद या व्रताची समयी, तुळशीचे रोप माझे उंच आभाळात जाई. मीच ओलांडले मला सोबतीस माझा सखा, येई कवेत आकाश झुले उंच माझा झोका. त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका. आणि शेवटी असे आगळे हे नाते, ऐक ही रमा सांगते, बीज हे रुजे अंतरी जगण्याचे फूल होते. अशा संसार गाण्याला त्याचा माझा एक ठेका, त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका. उंच उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. तो सर्वांचे परत एकदा आभार, मनापासून आभार. आणि मी नेहमी हे म्हणत असतो की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहले करेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. तर हे एक गाणं आहे, जे गाणं आपण राष्ट्रगीतासारखं म्हटलं तर मला असं वाटतं की सांगता झाल्याचा फील येईल सगळा. तेव्हा मी एक ओळ म्हणतो, आपण माझ्याबरोबर म्हणा. हे सगळ्यांना माहीत असलेलं गाणं आहे, 4च ओळी म्हणायच्या आहेत, म्हणून आपण अमृतात पण सगळंच म्हणतो. हा, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. तुमचा माहीत कोणाला तर द्या, तुम्ही म्हणणार असं म्हणा. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. बोलतो मराठी ऐकतो मराठी, बोलतो मराठी ऐकतो मराठी. मानतो मराठी जाणतो मराठी, मानतो मराठी जाणतो मराठी. जाणतो मराठी मानतो मराठी,
जाणतो मराठी मानतो मराठी मानतो मराठी मानतो मराठी. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखाखान्याचे विद्यमान चेअरमन अभिजित पाटील, नगरपालिका शिरोळचे मुख्याधिकारी निशिकांत बच्चनराव साहेब, त्याचबरोबर डॉक्टर शरद शिर्के, डॉक्टर प्रीती शिर्के, मंगळवेढा नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर चरण कोल्हे साहेब,